गुन्हेगारांवर वचक बसवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांनी जर चक्क खंडणीखोरीचा मार्ग पत्करला तर हो मंडळी, अशीच एक धक्कादायक घटना पुण्याहून समोर आली, ज्यांनी पोलीस दरात मोठी खळबळ उडाली आहे। एका नामांकित संस्थेच्या प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपये उकळण्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे या सगळ्या कारनाम्यात दामिनी पथकातील कर्मचारी तसेच सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली हिंगे यांचा देखील समावेश आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोठी कारवाई करत हा सगळा प्रकार उजेडात आणलाय। म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे, आरोपी पोलीस कोण आहेत आणि त्यांनी या महिला प्राचार्याला ब्लॅकमेल कसं केलं, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, ही गोष्ट फार जुनी नाही, अगदी मागच्या आठवड्यातली आहे। पुण्यातल्या पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये नेहमीप्रमाणे अभ्यागतांची भेट सुरू होती। लोक येत होते, जात होते, अधिकारी त्यांच्या कामात व्यस्त आहे। अशाच गर्दीत एक 55 वर्षाचे गृहस्थ तिथे येतात। ते शांतपणे 2 ते 2.5 तास थांबतात आणि शेवटी त्यांचा नंबर लागतो। ते आत जातात आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या समोर बसतात आणि सांगायला सुरुवात करतात की गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून त्यांच्या सोबत अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रकार घडत आहेत। ते काही पुरावेही समोर ठेवतात। कमिशनर सगळं लक्षपूर्वक ऐकून घेतात आणि त्या व्यक्तीला स्पष्ट सांगतात की तुम्ही सध्या कुठेही काही बोलू नका, आम्ही तपास करतो। त्यानंतर पुढचे 4 ते 5 दिवस कमिशनर स्वतः या प्रकरणाची क्रॉस व्हेरिफिकेशन करतात। वेगवेगळ्या स्तरांवर माहिती तपासली जाते आणि जेव्हा सगळे धागे जोडले जातात तेव्हा येणारं चित्र अत्यंत धक्कादायक असतं। कारण या प्रकरणात पुण्यातलेच 3 पोलीस अधिकारी संशयिताच्या भोवऱ्यात सापडले होते, ज्यामध्ये एक PSI, एक हवालदार आणि एक दामिनी पथकातली सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली अधिकारी सोनाली हिंगे यांचा समावेश होता। पण या गोष्टीची खरी सुरुवात होते ती 18 जुलै 2025 पासून। एक कॉलेज प्राचार्य त्यांच्या केबिन मध्ये बसून दैनंदिन काम करत होते। सकाळी 11:30च्या सुमारास 2 पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांच्या केबिन मध्ये आले। त्यांच्यातील एक पोलिसांनी स्वतःची ओळख PSI बडे म्हणून करून दिली आणि सांगितलं की आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मधून आलो आहोत। त्यांनी प्राचार्यांना विचारलं की एका विद्यार्थिनीच्या ऍडमिशन बद्दल काही अनियमितता झाली आहे का। प्राचार्य त्यांना प्रवेश प्रक्रियेची सगळी माहिती दिली आणि सांगितलं की ती विद्यार्थिनी कोर्स पूर्ण न करता मध्येच सोडून गेली होती आणि तिने घेतलेली शिष्यवृत्ती परत करण्याचा विषय। इतक्यात त्या पोलिसांनी एक तक्रार दाखवली, ज्यामध्ये अत्यंत गंभीर आरोप होते। प्राचार्यांनी त्या मुलीला मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्ती गाडीत बसवलं। अशा प्रकारचे आरोप वाचून प्राचार्य हादरले आणि लगेच त्यांनी सांगितलं की हे पूर्ण खोटं आहे। दरम्यान त्या तक्रारीवर कोणताही अधिकृत क्रमांक नव्हता। तरीही पोलिसांनी त्यांना सांगितलं की मुलगी अल्पवयीन आहे, त्यामुळे तुमच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यानंतर ते वारंवार अटक, बदनामी, मीडिया ट्रायल अशा गोष्टी सांगून मानसिक दबाव टाकू लागले। पुढच्या टप्प्यात ते प्राचार्यांच्या संस्थेच्या CEO ला भेटले आणि त्यांनाही सांगितलं की तुमच्या प्राचार्यावर गंभीर केस होऊ शकते, तुमच्या संस्थेची प्रतिमा खराब होईल। मात्र आम्ही अजून तक्रार नोंदवलेली नाही, कारण आम्हाला आधी तुम्हाला सांगायचं होतं। अशा प्रकारे विश्वास संपादन करत भीतीचं वातावरण निर्माण केलं। दरम्यान त्यांनी सांगितलं की संबंधित मुलगी खूप तणावाखाली आहे आणि स्वतःला संपवण्याचा विचार करते आहे आणि तिला समजवण्यासाठी दामिनी पथकातील अधिकारी सोनाली हिंगे यांनी प्रयत्न केले आहेत, पण परिस्थिती हाताबाहेर जात आहे। त्यामुळे हे प्रकरण मोठं होण्याआधी मिटवणं गरजेचं आहे आणि यानंतर खरी खेळी सुरू झाली ती सुरुवातीला 6 लाख रुपयांत प्रकरण सेटल करण्याची ऑफर दिली गेली। प्राचार्य आणि CEO गोंधळून गेले, पण ते द्यायला तयार होते। तरी देखील ते पोलीस अधिकारी पैसे घेण्यास तयार नव्हते। ते अधिकारी बाहेर जाऊन परत आले आणि त्यांनी सांगितलं की मुलगी तयार नाही, त्यामुळे आता 10 लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा केस नोंदवावी लागेल। शेवटी दबावाखाली प्राचार्य 7 लाख रुपयांवर सेटलमेंट करण्यास तयार झाले। त्यांनी स्वतः पैसे जमवले आणि त्यांना दिले। पैसे घेतल्यानंतर त्यांनी त्या प्राचार्याला सांगितलं की हे पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरले जातील आणि प्रकरण संपेल। 28 जुलैला एक बंद पाकिट संबंधित मुलीकडे देण्यात आलं आणि तिने लिखित स्वरूपात सांगितलं की तिला आता
कोणतीही तक्रार नाही. प्राचार्यांना वाटलं की आता प्रकरण संपलं, पण काही महिन्यांनी एप्रिल 2026 मध्ये त्यांना पुन्हा पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावलं गेलं. तेव्हा हळूहळू सत्य बाहेर आलं आणि त्या मुलीला या पैशाबद्दल काहीच माहिती नव्हतं. ना तिने पैसे मागितले होते, ना तिला पैसे मिळाले होते. म्हणजेच मधल्या स्तरावर पैसे गायब झाले होते आणि प्राचार्यांना समजलं की त्यांना खोट्या प्रकरणात अडकवून ब्लॅकमेल केलं गेलं होतं. त्यानंतर ते थेट कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली. तपासानंतर या तिघा अधिकाऱ्यांविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे FIR दाखल करण्यात आली आहे आणि आता त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण घटनेतून एक अत्यंत गंभीर मुद्दा समोर येतो की एखादी तक्रार खरी असली तरी कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे, पण त्या नावाखाली भीती दाखवून पैसे उकळण्याचा अधिकार कोणालाही नाही. आणि म्हणूनच ही घटना फक्त एका प्राचार्यापुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्न निर्माण करते. आणि शेवटी एकच गोष्ट स्पष्ट होते की जर त्या व्यक्तीने वेळेत धाडस करून आवाज उठवला नसता तर कदाचित हा प्रकार अजूनही कुठेतरी सुरूच राहिला असता. आणि म्हणूनच मंडळी, ही घटना फक्त एका प्राचार्याची गोष्ट नाही, तर ही एक मोठी शिकवण आहे. कायद्याचं रक्षण करणाऱ्या यंत्रणेवरच जर प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर सामान्य माणसाचा विश्वास डळमळीत होणं स्वाभाविक आहे. पण याच घटनेतून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ती म्हणजे अन्याय कितीही मोठा असला तरी वेळेत आवाज उठवला तर सत्य बाहेर येतच. आज या प्रकरणात कारवाई सुरू झाली आहे, दोषींवर गुन्हे दाखल झालेत, पण उद्या अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणं तेवढंच गरजेचं आहे. बाकी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.